तर मंडळी, आपण नेहमी घरातल्या साहित्यापासून परफेक्ट पारंपरिक रेसिपी कशी बनवायची ते पाहत आलेलो आहोत, पण आज काहीतरी आपण वेगळं बनवणार आहोत। इथे मी चितळेचं ढोकळा प्रीमिक्स आणलेला आहे आणि यापासून परफेक्ट असा मऊ लुसलुशीत ढोकळा कसा बनवायचा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेलं आहे 400 ग्रॅमचं ढोकळ्याचं प्रीमिक्स। हे चितळे कंपनीचं आहे, तुम्हाला मार्केटमध्ये इझी अवेलेबल आहे। या प्रीमिक्सपासून ढोकळा कसा बनवायचा हे मागे स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे। 400 ग्रॅमचं पॅकेट मला 90 रुपयाला पडलेलं आहे। चला तर मग यापासून आपण ढोकळा बनवूया। त्याकरिता इथे मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये मी सध्या 200 ग्रॅम ढोकळ्याचं प्रीमिक्स काढून घेत आहे। 200 ग्रॅम ढोकळ्याच्या प्रीमिक्ससाठी आपल्याला इथे 200 ml पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी हे अगदी थोडं थोडं करतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे। पाणी घालत घालत हे ढोकळ्याचं प्रीमिक्स आपल्याला हलक्या हाताने छान असं फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही हे ढोकळ्याचं प्रीमिक्स जास्त जोरात किंवा जास्त फेटलात तर आपले हे ढोकळे व्यवस्थित असे सॉफ्ट अँड स्पंजी होत नाहीत। थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मस्त असं मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे पीठ किती छान फुलतं। जर तुम्ही हे प्रीमिक्स अगदी हलक्या हाताने मिक्स कराल तर तुमचे ढोकळे मस्त बनतील। आता हे पीठ आपण झाकून एक 5 मिनिटासाठी सेट करून घेऊ। प्रीमिक्स सेट होतंय तोपर्यंत आपण स्टीमरच्या ढोकळ्याच्या प्लेटला छानपैकी तेल लावून ग्रीस करून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा ढोकळा काढू तो ढोकळा सहजगत्या निघेल। इथे आपलं पीठ व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता हे पीठ आपण ढोकळ्याच्या प्लेटमध्ये ओतून घेऊया। हाताने छान असं टॅप करून घेऊ आणि चला तर आपले हे ढोकळे वाफवून घेऊया। ढोकळे वाफवण्याकरिता इथे मी स्टीमरमध्ये पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला ढोकळ्याचे प्लेट ठेवून घ्यायचे आहेत। 200 ग्रॅम ढोकळ्याच्या पिठाने इथे माझे स्टीमरचे 2 प्लेट असे भरलेले आहेत। इथे आपले 4 माणसांना व्यवस्थित असे पुरेल एवढे ढोकळे बनवून तयार होतात। आता स्टीमरचं झाकण लावायचं आणि गॅस मोठा करून एक 15 मिनिटे ढोकळा आपण वाफवून घेऊया। 15 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा छान असा फुललेला आहे। सुरीने चेक करायचं ढोकळा छान फुललेला आहे आणि मधून चिकट नाही का। आता या ढोकळ्यासाठी आपण तडका बनवून घेऊ। त्याकरिता तेल मी तापवून घेतलंय। यामध्ये घालायचे चमचाभर मोहरी, चमचाभर जिरे, सर्व साहित्य छान असे तडतडू द्यायचे। त्यामध्ये घालायची थोडीशी हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक चिरलेल्या किंवा लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहेत। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मिरच्या छान फ्राय करायच्या आणि अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं। एक चमचाभर साखर घालायची, थोडंसं मीठ घालायचं आणि चिमूटभर सायट्रिक ॲसिड आपल्याला यामध्ये घालायचे किंवा तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता आणि मंद आचेवर छान असं ढोकळ्याचं पाणी आपण उकळून घेऊ। या पाण्यामुळे आपला ढोकळा कोरडा होत नाही आणि चवीला छान आंबट, गोड आणि तिखट होतो। आता इकडे आपला ढोकळा छानपैकी थंड झालेला आहे। याच्या कडा आपण लूज करून घेऊया आणि चाकूने व्यवस्थित असा ढोकळा आपण कट करून घेऊ। तुम्ही हव्या त्या शेपमध्ये ढोकळा कट करू शकता। तुम्ही बघू शकता हा ढोकळा किती इझी कट होतो। आता यावरती आपण बनविलेलं ढोकळ्याचं पाणी ॲड करायचं आणि ढोकळ्याचं पाणी आपण ढोकळ्यामध्ये छान असं मुरू देऊ आणि काही वेळातच तुम्ही बघू शकता इथे आपले सॉफ्ट अँड स्पंजी, जाळीदार, मऊ लुसलुशीत असे ढोकळे बनून तयार आहे। मला तर या ढोकळ्याची चव अगदी भन्नाट लागली आणि खायला तर अगदी अप्रतिम होते, घशाला बिलकुल कोरडे होत नाहीत। तर तुम्हाला हे ढोकळे कसे वाटले एकदा नक्कीच सांगा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करून जा। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।